गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर तुमचा गुडघा नॉर्मल होत नाही. नॉर्मल नीपेक्षा तो मॅक्झिमम 90% पर्यंत चांगला होऊ शकतो. बऱ्याच वेळेला आपण बसताना वेडवाकडं बसतो किंवा असा रिक्लाइन होऊन बसतो, नीट बसत नाही, उभं राहताना वेडवाकडं उभं राहतो. तर काम करायची पद्धत जर बरोबर नसेल, तुमचं पोश्चर चांगलं नसेल, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला पाठीमध्ये गुडघ्यामध्ये दुखायला लागतं. जुन्या काळी सारवलेल्या घरात आपण राहतो आणि त्या जुन्या काळच्या लोकांचे पाय चांगले होते. माझी आजी गावाला राहायची, शेणाने सारवायची. आणि आता मी राहते, मस्तपैकी टाईल्स आहेत, मार्बल आहे, हे आहे, ते आहे, कोटा आहे आणि माझे पाय दुखतात. तर इट इज नॉट सारवलेली जमीन, इट इज नॉट युअर कोटा और मार्बल और टाईल्स, विच इज द डिफरन्स. स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत हा त्रास जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का आणि त्यामागे काय कारण? 90% रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट बायका असतात. आणि त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर आमच्याकडे येणाऱ्या नी रिप्लेसमेंट करून घेणाऱ्या 100 पैकी 80 ते 85 पेशंट बायका असतात. ट्रेडमिलवर धावणं किंवा चालणं किंवा नॉर्मल वॉक यामध्ये जितका फरक आहे तितकंच शरीरासाठी नेमकं चांगलं काय? ट्रेडमिलवर चालण्याने गुडघे दुखत नाहीत. पण समजा तुमचं वय जास्त आहे, 60, 65, 70 आहे, बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, तर अशा लोकांना ट्रेडमिलवर चालणं थोडं कठीण असतं. यंग लोकांना नाही फरक पडणार. साधारण एक 45 आली की आपल्याला मेनोपॉज सुरू होतो. 45 ते 50च्या रेंजमध्ये आपल्या पिरियड्स थांबतात आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे तुमच्या हाडांमध्ये ठिसूळपणा वाढतो. वजन जास्त असेल तर गुडघ्यावरती लोड जास्त येऊन तुम्हाला नॉर्मल जो संधिवात आहे तो जास्त वाढू शकतो. नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. मंडळी, आपण नेहमी एक तक्रार करत असतो की आपल्या आई वडील किंवा आजी आजोबांची हाडं किंवा त्यांचं आयुष्य आपण बघतो आणि मग विचार करतो की यांना या वयामध्ये देखील इतकी तरतरी कशी किंवा त्यांना इतकं छान कसं वाटतंय आणि मी अगदी ऑफिसला जरी जाऊन आलो किंवा जाऊन आले तरी मला थकवा का जाणवतोय, माझे पाय का दुखतायत, माझे गुडघे का दुखतायत आणि मग आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. हे सगळं का होतं? बदलती जीवनशैली की दुसरं काही? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर हरीश भेंडे, जे मुंबईतील प्रसिद्ध असे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत आणि केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेर देखील अनेक रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आणि शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय नाही, तर त्या अगोदर जर आपण काळजी घेतली तर या सगळ्या आजारांवर आपण मातही करू शकतो. केवळ आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. तर तुमच्या आणि माझ्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपल्यासोबत आता आहेत डॉक्टर हरीश भेंडे सर. सर, लोकमत सखीच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. सर, नेहमी घरातल्यांकडून पण आम्ही हे ऐकतो की तुम्हाला एवढंसं चालायला लागलं तरी लगेच थकवा येतो. आम्ही बघा इतके धावायचो, आम्ही बघा इतकं काम करायचो. तर आजकाल हे का कॉमन झालंय की थोडंसं जरी आपण चाललो किंवा थोडं काम किंवा श्रम थोडे जास्त झाले तर गुडघे दुखायला लागतात, सांधेदुखीचा पटकन त्रास होतो. तर हे कॉमन होण्यामागे काय नेमकी कारणं असू शकतात, यापासूनच सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली आताची जी जीवनशैली आहे ती खूपच बदललेली आहे. म्हणजे पूर्वी काही कारण नसताना लोक एखाद दुसरा किलोमीटर किंवा 3-4 किलोमीटर चालायचे. तिकडे टू व्हीलर वगैरे एवढ्या कॉमन नव्हत्या, गाड्या वगैरे अगदी रेअर होत्या. म्हणजे मला लहानपणी आठवतं की आम्ही मार्केटला जाताना ॲटलिस्ट 1-1.5 किलोमीटर चालायचो, सामान घ्यायचो, त्या पिशव्या घेऊन घरी यायचो. आता 100-200 मीटर जायला पण काही लोक टू व्हीलर वापरतात आणि जातात. बरं, जिने वरखाली करताना आम्ही जिकडे राहायचो, आम्ही गिरगावात राहायचो आणि ती जुनी बिल्डिंग होती. वरखाली जायला जिने होते, लिफ्टचा प्रश्नच नव्हता तिकडे. तर 3ऱ्या माळ्यावर आम्ही राहायचो आणि दिवसातनं 10 वेळा वरखाली करायचो. म्हणजे उदाहरणार्थ एका दिवसात कमीत कमी 30 ते 40 मजले वरखाली करायचो. आणि हे आम्हीच नाही पण आमचे आईवडील पण करायचे, जे लहानपणापासून करत आले होते. आता तुम्ही जेव्हा दिवसाला 30-40 मजले वरखाली करता, दिवसाला बाकी सगळी गोष्टीला, उदाहरणार्थ सकाळी दूध आणायला जायचं, तर सकाळी 6ला उठायचं आणि त्या दुधाच्या सेंटरवर त्या बाटल्या घेऊन जायचं, परत घरी यायचं, मग परत थोड्याने भाजी वगैरे आणायला जायचं, परत जायचं, परत यायचं. असं दिवसभरात कमीत कमी एक 7-8 किलोमीटर तरी ते चालत असतील, एक 20-25 तरी मजले वर खाली करत असतील. आता आपण फॅशन म्हणून म्हणतो की 6000 स्टेप्स करायला पाहिजेत. 6000 स्टेप इज हार्डली मे बी अ किलोमीटर, मे बी 4-5 किलोमीटर असतील आणि तेही सगळ्यांना जमत नाही.
तर तुम्ही जर लहानपणापासून अशा कष्टांची सवय असेल तर तुमची हाडं नक्कीच मजबूत होतात, तुमची स्ट्रेंथ नक्कीच जास्त असते. इकडे आता प्रत्येकाच्या घरी मिक्सर हे एकदम कॉमन झालं आहे. पूर्वी मला अजूनही आठवतं की आई ते रगड्यावरती वाटायची आणि तेव्हा मिक्सर वॉज अ नॉव्हेल्टी. म्हणजे मी लहान असताना त्यांच्या पाटाचा. लहानपणी तर ते पाटा वरवंटात होता. म्हणजे एवढी कामं त्याच्या आधी म्हणजे माझे आजी आजोबा ते विहिरीतनं पाणी काढायचे. आता नळ उघडलं की पाणी. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कष्टांची सवय असते लहानपणापासून तेव्हा नक्कीच तुमची हाडं मजबूत असतात. बरोबर. त्यामुळे आणि त्याच्यात खूप आम्हाला फरक जाणवतो. मी ॲज अ सर्जन मी जे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पेशंटकडे बघतो तर बरेचसे माझ्याकडे मुंबईला राहणारे पेशंट असतात कारण मी मुंबईला प्रॅक्टिस करतो. आणि मग सांगा डॉक्टर माझी आई आहे ना ती कोल्हापूरवरनं येणार आहे किंवा माझी सांगलीवरनं येणार आहे किंवा गावाला आहे आणि तिला अमुक अमुक झालं आहे. आता हा माणूस माझ्याकडे आलेला असतो कारण त्यांना गुडघेदुखी असते बरोबर. आणि त्यांना चालता येत नसतं आणि 3 जिने वरखाली करता येत नसतात. ही बाई त्याच्यापेक्षा 30 वर्ष मोठी असते. तिचे एक्सरेवरती गुडघे खूप खराब असतात पण ती मस्तपैकी चालत असते. तिला काही प्रॉब्लेम नसतात. कारण बेसिकली तुम्हाला जर व्यायामाची सवय असेल लहानपणापासून तर तुमची हाडं चांगली होतात, सांधे चांगले होतात, स्नायूंची ताकद चांगली असते आणि त्यामुळे तुम्ही आता डे टू डे करताना आपण जे म्हणतो की एवढं केलं की दमले तसं व्हायची शक्यता नसते. त्यामुळे आताची आपली जी जीवनशैली आहे लाईफस्टाईल ती खूपच आपण म्हणतो रिस्ट्रिक्टेड किंवा खूपच सॉफिस्टिकेटेड झालेली आहे. बरोबर. प्रत्येक गोष्टी आपल्याला यंत्राचा वापर करतो, प्रत्येक ठिकाणी आपण वाहनाचा वापर करतो. फिजिकल कष्ट खूप कमी झालेत आणि फिजिकल कष्ट करणं हे मी जिममध्ये गेलो तरच करणार. पण बरोबर. मी चालत जाऊन भाजी आणीन का नाही. मग मी ती ऑर्डर करणार भाजी. मग कोणतरी मला 2 मिनिटात ती भाजी देणार आणि त्यासाठी मी 10 पैसे एक्स्ट्रा घालवणार. ही जर जीवनशैली असेल तर मग आपल्याला हे प्रॉब्लेम सुरू होणार. अगदीच मी आता याचाच उल्लेख करणार होती. तुम्ही सांगितलं की पूर्वी भाजी आणायची असेल, दूध आणायचं असेल तरी आपण तेवढे मजले खाली उतरायचो हो. आणि पुन्हा वर जायचो. आता मोबाईलच्या एका बटनावरती एका क्लिकवर सगळं घरी घरी मिळतं. सगळं मिळतं. मग जर तुम्ही जसा जिन्यांचा उल्लेख केला, माझ्यासमोर जर लिफ्ट आहे, तर मग मी जिन्यांचा वापर का करावा? अशी एक मेंटॅलिटी माझ्या पिढीची आहे. त्यामुळे कदाचित खूप कमी वयातच गुडघे देखील दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात आणि चालण्यात कुठेतरी फरक येतो. तर आरामदायी एक लाईफस्टाईल किंवा 8-9 तास एकाच खुर्चीवर ऑफिसमध्ये बसून काम करणं, हे जितकं आरामदायी आहे, तितकं येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी धोकादायक सुद्धा आहे का? अगदी बरोबर आहे. अमृता ह्याच्यात एक आपल्याला बघायला पाहिजे, की तुमची म्हणजे आताच्या पिढीची लाईफस्टाईल आणि त्यांनी केलेली कामं आणि तुमच्या आई-वडिलांनी केलेली कामं किंवा त्यांच्या आई-वडिलांनी केलेली कामं ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला फिजिकल काम खूप असायचं. आता सगळी जी नवीन पिढी येते त्यांना सगळं काम कॉम्प्युटरवर असतं. सगळं काम डोक्याचं असतं. तुम्हाला स्ट्रेस खूप असतो. आपल्याला पूर्वी कसं असायचं माझे वडील सकाळी जायचे 9 वाजता ते घरातनं निघायचे 10 वाजेपर्यंत ऑफिसला पोचायचे. 5 वाजता संपलं की 5:30-6ला घरी यायचे आणि ते बसने यायचे तरी वेळेवर यायचे. आता तुम्हाला तेवढंच अंतर जायचं असेल तर तुम्हाला गाडी असली तरी तिप्पट वेळ लागतो. बरोबर. ट्रॅव्हल वाढलेला असतो. तुम्हाला डोक्याचं टेन्शन वाढलेलं असतं. तिकडे तुम्हाला टार्गेट्स असतात आपल्याला. हे करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला एवढा स्ट्रेस असतो, की लोकांना वाटतं, की ठीक आहे मग आता परत मी चालू कशाला आणि स्ट्रेस वाढवू कशाला माझा. तर असं केल्यामुळे लोकं आराम करायचा प्रयत्न करतात. पण फिजिकल आराम डझंट टेक केअर ऑफ युअर स्ट्रेस. इनफॅक्ट तुम्ही जर चाललात मी आता उदाहरणार्थ तुला एक अर्धा तास वेळ असेल लंच किंवा पाऊण तासाचा लंच असेल. 10, 15, 20 मिनिटं लंच घ्या आणि एक 10 मिनिटं बाहेर चालून या. आणि त्यानेही तुम्हाला थोडी ब्रेक मिळेल, तुमच्या डोक्याला चालना मिळेल आणि स्ट्रेस कमी होईल. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं, की लंच टाईममध्ये जर वेळ मिळाला, तर तुम्ही थोडं चालू शकता. पण आजकाल ऑफिस कल्चरमध्ये सुद्धा किंवा घरी सुद्धा आम्हाला चालायलाच वेळ मिळत नाही, म्हणून आम्ही ट्रेडमिल मागवतो आणि मग आम्ही सकाळी एक वेळ ठरवलेला आहे, तर आम्ही ट्रेडमिलवर धावतो. तर मला हे विचारायचं आहे, की ट्रेडमिलवर धावणं किंवा चालणं किंवा नॉर्मल वॉक यामध्ये जितका फरक आहे, तितकंच शरीरासाठी नेमकं चांगलं काय? बऱ्याचशा लोकांना वाटतं, की ट्रेडमिलवर चाललं, की आपले पाय खराब होतील, आपले गुडघे खराब होतील. पण ते चुकीचं आहे. ट्रेडमिलवर चालणं आणि नॉर्मल चालणं याच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. तुम्ही ट्रेडमिलवर चालायला लागता ना, तेव्हा तुमची ट्रेडमिल एका फिक्स स्पीडला फिरत असते आणि तुम्हाला तुमची बॉडी ट्रेडमिलला मॅच करायला लागते. तुम्ही जर तुमच्याकडे बघितलं, की तुम्ही रस्त्यात नॉर्मल चालायला सकाळी मॉर्निंग वॉकला गेलात,
तर मॉर्निंग वॉक पूर्ण अर्धा तास तुम्ही एका स्पीडने चालत नाहीत. थोडं चालता, मग मित्र भेटतो, मग परत चालता, मग काहीतरी दिसतं, मग परत चालता. तुमचा स्पीड कमी जास्त होत असतो. बरोबर. ह्याच्यात तुम्ही एका स्पीडने चालत असता. याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला थोड्या वेळात जास्त काम वर्कआउट होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कमी वेळ आहे, ठीक आहे, 10 मिनिटं ट्रेडमिलवर चाला. जास्त वेळ आहे, 15 मिनिटं बाहेर फिरून या. ओव्हरऑल एक्झरसाइज तेवढीच मिळेल. ट्रेडमिलवर चालण्याने गुडघे दुखत नाहीत. पण समजा तुमचं वय जास्त आहे, 60, 65, 70 आहे, बॅलन्सचा प्रॉब्लेम आहे, तर अशा लोकांना ट्रेडमिलवर चालणं थोडं कठीण असतं. यंग लोकांना नाही फरक पडणार. दुसरं, चालताना तुम्ही कुठच्या प्रकारचे शूज घातलेले आहेत, कुठच्या प्रकारची पादत्राणं हे आहेत. त्यामुळे चालताना तुम्ही ट्रेडमिलवर पण चांगल्या क्वालिटीचे शूज घातले, ज्याच्यात तुम्हाला गुडघ्यावरती किंवा पायावरती इम्पॅक्ट येत नाहीत, तर त्याचा एवढा दुष्परिणाम होणार नाही. ओके. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला, आपण मुंबईत राहतो आणि तुम्ही म्हणाल की डॉक्टर, माझ्या घराच्या पुढे जागाच नाही, एक मोठा रस्ता आहे, भरपूर गर्दी असते, रात्री 12 पर्यंत ट्रॅफिक असतो, चालणार कुठे मी? आणि हे खरोखर शक्य आहे, कारण मी दादरला राहतो, तिकडे बाहेर खूप गर्दी असते. म्हणजे रस्त्यात आपण चालायला जाऊ ही कल्पनाच कोणी करू शकणार नाही. पण जर तुम्हाला चालायला जागा नसेल तर न चालण्यापेक्षा ॲटलिस्ट ट्रेडमिलवर 15-20 मिनिटं चाला, इट इज स्टील बेटर. अर्थात तुमच्या पुढे तर घराच्या पुढे मोठं गार्डन आहे, वॉकिंग पाथ आहे आणि तुम्ही एक अर्धा तास चालू शकलात तर अतिशय उत्तम. कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी तेवढीच होईल, पण तुम्ही ओपन स्पेसमध्ये चालल्यामुळे तुम्हाला जे मनाला जो आराम मिळेल किंवा तुमचं ते स्ट्रेस कमी होईल तुमचा. यू सी ओपन गार्डन, आपण नवीन झाडं बघतो, काही पक्षी बघतो, काही माणसं बघतो आणि हे बघण्याने तुम्हाला जो आराम मिळतो तो एक वेगळा आराम असतो. म्हणजे इट इज नॉट फिजिकल एक्झर्शन. त्यामुळे ट्रेडमिल जर ऑप्शन बाहेर द्यायचा नसेल, जरूर वापरा, काही हरकत नाही. बरोबर. त्यामुळे आता जे ट्रेडमिल वापरतात किंवा ज्यांना ट्रेडमिल घ्यायचा आहे त्याचा वापर करायचा आहे आणि तुमच्या मनात कुठेतरी कन्फ्युजन होतं, तर मला वाटतंय डॉक्टरांच्या उत्तराने ते नक्कीच दूर झालं असणार आहे. आणि तुम्ही गेल्या 30 वर्षांपासून या फील्डमध्ये आहात आणि 5 वर्ष तुम्ही परदेशात सुद्धा होतात. त्यामुळे हजारो नाही तर मी म्हणेल लाखो पेशंटवर तुम्ही उपचार केलेत, ऑपरेशन्स सुद्धा केलेत. हा फरक तुम्हाला आता जाणवतो का, की पूर्वी येणारे पेशंट यांचं वयच मुळात 50, 55, 60 असेल, की वयोमानाने कदाचित हाडांची झीज झाली असू शकते, पण आता तितकाच यंग क्राऊड सुद्धा तुमच्याकडे येतोय, जसं मगाशी आपण चर्चा करतानाही तुम्ही सांगितलं. तर हा फरक प्रामुख्यानं का जाणवतोय? त्यामागे बदलती जीवनशैली की अजून काही कारणं असू शकतात? एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी जेव्हा आर्थरायटिस किंवा संधिवात किंवा गुडघेदुखी याच्यावरती आपण विचार करतो, तेव्हा गुडघेदुखी झाल्यामुळे पेशंटला किती त्रास होतो हे इंडिव्हिज्युअल असतं. नुसता एक्सरे खराब आहे किंवा गुडघे थोडे वाकडे दिसतात म्हणून त्याला ऑपरेशन करायला लागेल असं नसतं. काही पेशंटला पेन टॉलरन्स खूप चांगला असतो, म्हणजे दुखणं सहन करण्याची कपॅसिटी चांगली असते आणि ते थोडे दुखणं असेल तरी काम चालू ठेवतात. आणि काही लोकांना थोडंसं जरी पेन झालं तरी चालत नाही. म्हणजे माझ्याकडे असे पेशंट आहेत जे गुडघ्यासाठी येतात, गुडघे 30 डिग्री वाकडे आहेत, पण हा माणूस, हे मी ॲक्च्युअल उदाहरण देऊन सांगतोय, मी नाव घेत नाही त्या माणसाचं, पण 72-74 वर्षाचा असेल, आमच्या जिमखान्यात तो खेळतो आणि तो दिवसातनं 4 तास खेळतो. टेबल टेनिस खेळतो, बॅडमिंटन खेळतो, टेनिस खेळतो, स्विमिंग करतो आणि जिममध्ये येतो. आणि ही इज अबाव 74-75. त्याचे गुडघे बघितले तर एवढे वाकडे आहेत आणि एक्सरे जर कोणाला दाखवले तर 90% डॉक्टर म्हणतील, पेशंटकडे न बघता दाखवले, की बाबा ह्याला ऑपरेशन लागेल. पण जर हा एवढा खेळत असेल, त्याला थोडंसं पेन होत असेल. आणि दुसऱ्या बाजूला मी असेही पेशंट बघितले आहेत की थोडंसं संधिवात झालेला असतो, थोडंसं पेन व्हायला लागलेलं असतं, पण त्यांचं असं असतं की मला बिलकुल पेन नको. डॉक्टर, मी 8 किलोमीटर दररोज चालतो, आता मी फक्त 2 किलोमीटर चालल्यावर मला दुखतंय, ऑपरेशन करून टाका. आणि ते करून घ्या ऑपरेशन. ऑपरेशनचा एक फायदा आहे की पेन तुमचं 90-95% जातं, नी रिप्लेसमेंट, आणि त्याच्यानंतर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप सुधारते. त्यामुळे तुमच्या पेन टॉलरन्स कपॅसिटीवर बरंचसं अवलंबून असतं की प्रत्येक पेशंटला ऑपरेशन लागेल का लागणार नाही. हे नुसतं एक्सरेवरती किंवा नुसतं पिक्चर बघून कळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी पेशंटला सांगतो, बऱ्याच वेळेला मला एक्सरे येतात की डॉक्टर, माझा एक्सरे बघून सांगा ना मला काय करायला लागेल. तर मी सांगतो, नाही, तुम्हाला मला तपासायला लागेल, किती मुवमेंट आहे बघायला लागेल, तुम्हाला काय ॲक्च्युली होत आहे आणि तुमची अपेक्षा काय आहे ऑपरेशन नंतर. मग एक लक्षात ठेवायला लागतं आपल्याला. आणि हे मी स्वतः सर्जन आहे तरी सांगतो की गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर तुमचा गुडघा नॉर्मल होत नाही.
गुडघ्याच्या ऑपरेशननंतर तुमचा गुडघा नॉर्मल होत नाही. नॉर्मल नीपेक्षा तो मॅक्झिमम 90% पर्यंत चांगला होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही नॉर्मल माणसावरही ऑपरेशन केलं, एक गुडघा नॉर्मल आहे आणि दुसऱ्या नॉर्मल गुडघ्याला मी नी रिप्लेसमेंट केलं. बेस्ट टेक्नॉलॉजी इन द वर्ल्ड, रोबोटिक म्हणा, कस्टम मेड इम्प्लांट म्हणा, दुसरे बरेच प्रकार आहेत. आणि आय डू द बेस्ट ऑपरेशन अँड गेट द बेस्ट रिझल्ट, स्टील इट विल नॉट मॅच द नॅचरल नी. त्यामुळे तुमचा गुडघा खूप खराब झाला नाही तर ऑपरेशन करून त्यांना फारसा फायदा वाटत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी पेशंट जेव्हा येतात त्यांना सांगतो, कमीत कमी 3 ते 4 महिने एक्सरसाइज करा, व्यायाम करा. बऱ्याचशा गोष्टी असतात ऑपरेशन आपल्याला टाळण्यासाठी करू शकतो आणि ते करूनही तुम्हाला बरं वाटलं नाही तर मग आपण ऑपरेशनचा विचार करू. बरोबर. त्यामुळे ज्या रुग्णांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा तुमची जर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असेल आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला असेल तर त्या अगोदर फक्त आपले रिपोर्ट घेऊन योग्य कन्सल्टिंग करून घेणं किंवा योग्य डॉक्टरांकडे जाऊन खरंच तुम्हाला ऑपरेशनची गरज आहे का हे तपासून घेणं फार महत्त्वाचं आहे. पण तुमच्या मनात गुडघेदुखीविषयी किंवा रिप्लेसमेंटविषयी काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर आत्ता तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधून थेट डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करून डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात, जेणेकरून तुमच्या मनातले हे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच दूर होतील आणि तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन देखील मिळेल. सर, तुम्ही आत्ता म्हणालात की अनेकदा असं होतं की माझं काहीतरी दुखतंय पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते जे पेन आहे ते सहन करण्याची तेवढी ताकद असते आणि बायकांमध्ये मी म्हणेल थोडी जास्त असते, कारण घरातली इतकी कामं असतात की गुडघे दुखतायत तर ते दुखणारच आहेत हे समजून त्यांचं अविरतपणे काम चालू असतं. तर जेव्हा मी म्हणेल की फिमेल पेशंट तुमच्याकडे येतात की बघा ना डॉक्टर, गुडघे दुखतायत, काय करायचं काय नाही, तर स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत हा त्रास जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का आणि त्यामागे काय कारण, म्हणजे रोजची किचनमधली कामं की अजून काय? हे 100% खरं आहे की स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त गुडघेदुखी होते आणि त्याला काही कारणं आहेत. एक म्हणजे बायकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळणं हा प्रकार जास्त असतो. साधारण एक 45 आली की आपल्याला मेनोपॉज सुरू होतो. 45 ते 50च्या रेंजमध्ये आपल्या पिरियड्स थांबतात आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे तुमच्या हाडांमध्ये ठिसूळपणा वाढतो. दुसरं, बायका नॉर्मली ज्या असतात त्या बऱ्याचशा ओव्हरवेट असतात ऑन एन ॲव्हरेज. आणि आता हल्ली हा आय कॅनॉट जनरलाइज दॅट, पण बऱ्याचशा वेळेला वजन जास्त असेल तर गुडघ्यावरती लोड जास्त येऊन तुम्हाला नॉर्मल जो संधिवात आहे तो जास्त वाढू शकतो. तिसरी गोष्ट, बायकांना बरंच फिजिकल घरी काम असतं. आता आता तेवढं होणार नाही, पण पूर्वी जमिनीवरतीच कामं असायची जेव्हा खालीवर खालीवर करायच्या. म्हणजे आता ज्या बायका 60-70ला आलेल्या आहेत, 30 वर्षापूर्वी बरंचसं काम जमिनीवर असायचं. आता आपल्याकडे ओटे वगैरे सगळे सर्रास आहेत, त्यामुळे आपल्याला खाली बसून जमिनीवरती बसून ते पाटावरती हे करायला लागत नाही. पण पूर्वी जेव्हा जमिनीवर सतत काम करायला लागायचं, बस सूट करायला लागली, तेव्हा ऑटोमॅटिकली गुडघे जास्त खराब व्हायचे. या 3 कारणामुळे नॉर्मली बायकांना संधिवात जास्त असतो. शिवाय दुसरा एक संधिवाताचा महत्त्वाचा भाग आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिस. म्हणजे एक असतो ऑस्टिओ आर्थरायटिस ज्याच्यात वयाप्रमाणे सांधे खराब होतात. दुसरा रुमॅटॉइड आर्थरायटिस जो साधारण बायकांना जास्त होतो. 90% रुमॅटॉइड आर्थरायटिसचे पेशंट बायका असतात. आणि त्यामुळे ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर आमच्याकडे येणाऱ्या नी रिप्लेसमेंट करून घेणाऱ्या 100 पैकी 80 ते 85 पेशंट बायका असतात. नक्कीच. त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा काळजी घेणं जास्त जरुरीचं आहे, कारण ते जर घेतली नाही तर तुमची साधारण एक 45 उलटली की बऱ्याचशा बायकांना गुडघेदुखीचा त्रास खूप वाढू शकतो. अगदीच. मला खास लोकमत सखीच्या आमच्या ज्या सगळ्या सखी आहेत त्यांना पण तुम्ही स्पेशली ताकीद द्यावी असं मला वाटतंय, की अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. पाय दुखतायत, गुडघे दुखतायत किंवा कोरोनामध्ये देखील ज्यांनी स्टेरॉइड इंजेक्शन्स खूप सारे घेतलेत त्यांना त्याचे परिणाम आता त्यांच्या शरीरावर दिसू लागले आहेत. तर याकडे दुर्लक्ष करणं हे भविष्यात किती त्रासदायक होऊ शकतं याबद्दलही तुम्ही एकदा सांगावं. बऱ्याचशा वेळेला ना पेन ही जी गोष्ट असते, ती पेन ही एक बॉडीची वॉर्निंग असते की बाबा तू माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस, आता लक्ष दे. बरोबर. छातीत दुखतंय, तुमचं हार्ट सांगत असेल बाबा माझ्याकडे लक्ष दे, तू अजूनपर्यंत काही काळजी घेतली नाही. तसं पाठ दुखणं, गुडघे दुखणं ह्या गोष्टी तुम्हाला तुमचे सांधे सांगत असतात की जरा माझ्याकडे लक्ष द्या. आणि लक्ष द्या म्हणजे काय करायला लागतं? पहिली गोष्ट म्हणजे तुमची काम करायची पद्धती, बसणं, उठणं, काम करणं हे बरोबर आहे की नाही. बऱ्याच वेळेला आपण बसताना वेडवाकडं बसतो,
किंवा असा रिक्लाईन होऊन बसतो, नीट बसत नाही, उभं राहताना वेडवाकडं उभं राहतो. तर काम करायची पद्धत जर बरोबर नसेल, तुमचं पोश्चर चांगलं नसेल, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला पाठीमध्ये, गुडघ्यामध्ये दुखायला लागतं. दुसरं गोष्ट म्हणजे तुमची हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घ्यायला लागतं. आणि जवळजवळ सगळ्या बायका ज्यांना मी व्हिटॅमिन D3 टेस्ट करून बघतो, 100तल्या 90 बायकांचं व्हिटॅमिन D3 कमी असतं. आणि ते जर व्हिटॅमिन D3 तुम्हाला नॉर्मल करायचं असेल, तर तुम्हाला सप्लिमेंट घ्यायला लागतात. कदाचित तुम्ही व्हिटॅमिन D3 टेस्ट करून घ्या. ती किती आहे बघा, 30 आणि 100च्या मध्ये असायला लागते, पण आयडियली 50 युनिटच्या वरती ते व्हिटॅमिन D3 लेवल असायला लागतं. आणि तुम्हाला फक्त एक गोळी महिन्यातनं किंवा 15 दिवसांना एक घ्यायला लागते. तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात, ते रेग्युलर घ्या. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वजन वाढायला देऊ नका. कारण तुम्ही जेवढं वजन जास्त होतं ना, तेवढं गुडघ्यावर लोड येतं. कारण गुडघ्याची साईज आपली तीच असते. त्यामुळे मोर द लोड, मोर द वेट, आणि त्यामुळे गुडघे दुखायचं प्रमाण वाढतं. म्हणजे संधिवाताचा परिणाम तेवढाच असेल, पण एखादी बाई जर पातळ असेल, शिडशिडीत असेल, तिला तेवढं दुखणार नाही जेवढी ओव्हरवेट असलेल्या बाईला दुखेल. तो तिसरी गोष्ट म्हणजे वजन कमी करायचा प्रयत्न करा. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही सिंपल व्यायाम करायला लागतात. योगासनाचे बसून किंवा झोपून करायचे काही प्रकार आहेत. आमच्याकडे तो चार्ट आम्ही देतो सगळ्या पेशंटना, की हे प्रकार करा. तुम्हाला बिछान्यात बसून करता येतात. फिजिओथेरपीची गरज नसते, कुठे जायची गरज नाही. असं नाही की डॉक्टर पाऊस आहे बाहेर जाऊ शकत नाही, जवळ कुठे जिम नाही, काही नाही. बिछान्यात किंवा चटईवरती बसून ते 10 प्रकार करायला लागतात. ते जर 1-1 मिनिट केले दिवसातनं 2दा, म्हणजे 20 मिनिटं तुम्हाला काढायला लागतात. तर तुमच्या 24 तासामध्ये स्वतःसाठी जरी तुम्ही 20 मिनिटं काढलीत, तर जवळजवळ 60% प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. बरोबर. तर टू समराईज, एक म्हणजे 100% स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे बायकांनी. कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना, हल्ली बायका म्हटलं की त्यांना डबल काम असतं. म्हणजे त्या हल्ली कामही करतात, कारण आपण म्हणतो ना, स्त्री आणि पुरुष इक्वल आहेत. म्हणून त्या ऑफिसमध्ये तेवढ्याच हिरिरीने काम करत असतात. पण अजूनही आपला स्वभाव बदलला नाही, की घरी गेल्यावर तिने परत जेवण करावं आणि सगळ्यांना वाढावं अशी अपेक्षा असते. अगदीच. तर त्यामुळे यू आर हँडलिंग ऑर बॅटलिंग ऑन 2 फ्रंट्स. आणि हे फ्रंट जर तुम्हाला समर्थरित्या सांभाळायचे असतील, तुमचं शरीर चांगलं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी स्वतःकडे थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे. तर एक म्हणजे तुम्ही दिवसातनं 2दा एक 15 मिनिटं काढा, सकाळ संध्याकाळ, पण हे सोपे व्यायाम करा. दुसरं म्हणजे तुम्ही व्हिटॅमिन डी, कॅल्शियम सप्लिमेंट तुमच्या डॉक्टरना विचारून घ्या. तिसरं म्हणजे वजन वाढणार नाही याचा प्रयत्न करा. आणि चौथं म्हणजे जमेल तेवढं चाला. कारण आपल्याला जिममध्ये जायला कधी कधी वेळ नसतो. नुसतं चाललात, म्हणजे घरी यायच्या आधी आम्ही सांगतो की तुम्ही बसने आलात तर एक स्टॉप आधी उतरा आणि एक स्टॉप चालत घरी या. मला माहिती आहे सांगणं सोपं आहे, करणं फार कठीण आहे. पण अशा गोष्टी बऱ्याच असतात ज्या आपण करू शकतो. प्रश्न आपल्याला करायचे आहेत का? बरोबर. जसं तुम्ही आता व्हिटॅमिन डीचा उल्लेख केला, तर भारतासारख्या देशामध्ये सूर्यप्रकाशाची काहीच कमी नाहीये. पण तरी देखील डॉक्टरांनी सुचवल्यावर आम्हाला इंजेक्शन्स किंवा गोळ्या घ्याव्या लागतात. स्त्रियांना व्हिटॅमिन डी कमी असण्याचा त्रास होतोच, पण पुरुषांना आणि लहान मुलांना देखील हा त्रास आजकाल वाढत चाललाय, की लहान मुलांनाही गुडघे दुखतायत त्यांचे, किंवा डॉक्टर अगदी आठवड्यातून 15 दिवसातून एक गोळी चालू करतायत. तर इतका सूर्यप्रकाश असताना, म्हणजे परदेशातल्या लोकांसाठी तो एक सोहळा असतो की आम्हाला ऊन घ्यायचंय, आणि आमच्याकडे असताना आम्ही ते घेत नाहीये. हे असं का होतंय नेमकं? मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही जेव्हा इंग्लंडला गेलो माझ्या कामासाठी मी शिकलेलो आणि तिकडे कामाला मी इंग्लंडला गेलेलो. आता तिकडे सगळा पाऊस असतो, ढगाळ असतं, तिकडे असा सूर्यप्रकाश नसतो. आणि मधूनच कधी एखाद्या दिवशी सूर्यप्रकाश आला, ब्राईट सनलाईट असेल, तर इमिजिएटली तिकडे, आणि तिकडे हॉस्पिटलच्या पुढे लॉन्स वगैरे असायची, तर लगेच तिकडे लोक असे बिकिनी वगैरे घालून लॉनमध्ये सनबादिंग करायचे. आपल्या इकडे भरपूर सूर्यप्रकाश आहे, 24 तास आहे, वर्षभर असतो. आणि तरी आपण किती वेळा उन्हात फिरतो. कुठे गेलं ते एक तर छत्री असते, हल्ली आपण गाड्यातनं जातो, नाहीतर शेडमधनं जातो, दिवसभर बसून काम असतं. मला तरी आठवत नाही की मी कधी दुपारी किंवा सकाळी 10-11 वाजता उन्हात फिरलोय. त्यामुळे सूर्यप्रकाश आहे, पण आपण तो अंगावर घेत नाहीये. आणि कधी कधी अंगावर घेणं शक्य नसतं, कारण आपण किती म्हटलं की 8-9च्या कोवळ्या उन्हात फिरायला जा. 8-9ला लोक गाडीत लटकत फिरत असतात, घरापासून ऑफिस आणि परत. त्यांना कुठे मिळणार सूर्यप्रकाश? त्यामुळे सूर्यप्रकाश जरी असला तरी तिकडे आपण शेडेड असतो. त्यामुळे मी पण माझं व्हिटॅमिन डी केलं कमी होतं. कारण मला दिवसभर सकाळी ऑपरेशन असतात, दुपारी कन्सल्टिंग असतं, कुठेही जाताना गाडीतनं जातो, अंगावर ऊन कसं पडणार? सुट्टीला गेलो तर एक वेळ ठीक आहे, तेही सुट्टीला गेलो तर कुठे बीचवर गेलो तर ठीक आहे, पण दॅट इज नॉट इनफ.
बरोबर आहे. दिवसाला तुम्ही मिनिमम 40 ते 50 मिनिटं हं, जर उन्हात फिरलात म्हणजे आपले पूर्ण आर्म्स आणि हाफ लेग्स आणि मान एवढं तरी एक्सपोज पाहिजे. म्हणजे पूर्ण काही अगदी काय उघडं असायची गरज नसते. हं, पण मिनिमम एक 35-40 मिनिट उन्हात फिरलात हं, तर कदाचित तुम्हाला व्हिटॅमिन डी लागणार नाही. दुसरी गोष्ट आपली स्किन जी असते इंडियन लोकांची काळी असते हं, आणि जेवढी डार्क स्किन तेवढं सूर्यप्रकाशाचा इफेक्ट होऊन व्हिटॅमिन डी कमी होणं थोडं कमी असतं. हं, कारण इट इज अ प्रोटेक्टिंग मेकॅनिझम ऑफ अ बॉडी. हं, सो मोस्ट ऑफ द टाईम यू नो डोंट गो इन टू द सनलाईट. त्यामुळे सिम्पल थिंग इज व्हिटॅमिन डी 3 पाहिजे करून बघा. हं, कमी असेल तर एक 15 दिवसातनं एक महिन्यातनं एक गोळी घ्या. हं. जमेल तेव्हा तुम्ही फिरायला जा की उन्हात, हरकत नाही. पण सर याच व्हिटॅमिन डी बद्दल खूप वाद पण सोशल मीडियावर असतो की नेमकं कोवळं ऊन घेण्याचा कोणता टाइम योग्य आहे. मग तो सकाळी 7 ते 8 आहे, 8 ते 9 आहे की अगदी 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत आपण घेऊ शकतो. तो योग्य वेळ आम्हाला सांगा. असं नाही म्हणजे सूर्य जेव्हा वरती यायला लागतो हं, डोक्यावर, हं, तेव्हा त्याचा डिरेक्ट इफेक्ट खूप जास्त असतो आणि हीट खूप असते. आणि तो जेव्हा ऑब्लिक असतो म्हणजे हं, उजाडल्यापासून साधारण एक 40 डिग्रीपर्यंत 50 डिग्रीवरती हं. असतो. म्हणजे सकाळी 8, 9, 10 पर्यंत एक ठीक असतं. 10 साडेनंतर ते ऊन जास्त तापायला लागतं हं, आणि त्याचा त्रास जास्त आपल्याला होऊ शकतो. होऊ शकतो. त्यामुळे एका लिमिटच्या पेक्षा जास्त सूर्यप्रकाश पण चांगला नसतो. हं, कारण खूप सनलाईट एक्सपोजर असेल तर हं, त्याने पण काही स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. हं, त्यामुळे जे लोकं पूर्णपणे म्हणजे आता सेलर्स वगैरे हं, असतात, हं, ते हं, बोटीवर असतात, त्यांना भरपूर सनलाईट, हं, त्यांना वेगळे काही प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे हं, सनलाईट जरुरीचं आहे, पण लिमिटेड घेणं जरुरीचं आहे. हं. सकाळचं कोवळून आपल्याला त्रास देत नाही. सकाळी 10, 11, 8, 10, 10:30, 11 पर्यंत हरकत नाही. बरोबर. सर आता हं, आपण जॉईंट हं, रिप्लेसमेंट ज्या सर्जरी आहेत हं, त्याबद्दल आपण बोलतोय किंवा आपली जी बदलती जीवनशैली आहे त्यामुळेच उद्भवणारे जे आजार आहेत हं. आणि मग पुढे जाऊन आपल्याला डॉक्टरांकडून आता सर्जरी करावी लागेल हेही सुचवलं जातं. तुम्हीही मुंबईत अगदी नामांकित हॉस्पिटल्समध्ये काम करतायत, परदेशात सुद्धा फेलोशिप मिळवून तेवढं सगळं अभ्यास करून आपल्या रुग्णांना तुम्ही तितकी छान सेवा दिलेली आहे. पण तरीसुद्धा कोरोनाचा काळ जर आपण आठवला तर त्यामध्ये ज्या लोकांनी स्टेरॉइड किंवा इंजेक्शन्स घेतलेले आहेत त्यांना कालांतराने ऑपरेशन करावे लागलेत. म्हणजे गुडघा बदलावा लागलेला आहे. काहींचे 2 ऑपरेशन, काहींचे 1 ऑपरेशन झालेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा त्रास वाढू शकतो का? आणि मग प्रत्येकासाठी जॉइंट रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट सर्जरी हा एकमेव पर्याय आहे का? काहींच्या बाबतीत आपण रोबोटिक सर्जरी पण सुचवतो. तर यातला नेमका फरक आपण कसा सांगू शकू? संधिवात जो असतो गुडघ्याचा, हं, तो जसा जास्त जास्त वाढायला लागेल, हं, तेव्हा गुडघा खराब होतो आणि एका लिमिटपर्यंत आपण विदाऊट ऑपरेशन तो ट्रीट करू शकतो. हं, समजा संधिवात जास्त झाला, एकाच पार्टला संधिवात असेल, तर हं, आपण फक्त अर्धा सांधा बदलू शकतो. हं, त्याला युनिकॉन्डलर नी म्हणतात. हं, तो जेव्हा जास्त पसरतो गुडघ्यामध्ये, जास्त गुडघ्याचा भाग खराब होतो, तेव्हा आपण पूर्ण सरफेस बदलून नवीन त्याच्यावर सरफेस टाकतो. त्याला टोटल कॉन्डलर नी म्हणतात. हं, आणि त्याच्या आधी कधी-कधी लोकांचे गुडघे वाकडे असतात, कारण हाडं त्यांची हे झालेली असतात, बेंड झालेली असतात. असं जर असेल की गुडघा वाकडा आहे, गुडघे आतनं झिजले नाही आहेत, हं, पण हाडं वाकडी आहेत आणि ती हं, वाकडी हाडं जर चालत राहिला माणूस, तर कदाचित तुम्हाला पुढे डॅमेज होऊ शकेल. तर आपल्याला ऑपरेशन करून त्याला ऑस्टिओटॉमी म्हणतात. वाकडी हाडं आपण सरळ करू शकतो. म्हणजे हं, बेसिकली गाडी चालवताना जर गाडीचं चाक व्हील अलाइनमेंट बदलली, तर ती तशीच चालवली गाडी तर टायर खराब होतो. तसं तुमचं हं, गुडघा वाकडा असेल, तर सुरुवातीला यंग एजमध्ये तो सरळ करून घेतला, तर आपण पुढे होणारी झीज वाचवून हं, ऑपरेशन काही प्रमाणात टाळू शकतो. त्यामुळे बरेच वेगवेगळे ऑपरेशन असतात. हल्ली आपण दुर्बिणीने ऑपरेशन करतो. जेव्हा कार्टिलेज फाटतं, गुडघ्यामधलं कार्टिलेज फाटू हं, शकतं, पण आपण हं, खेळताना, पळताना हं, इंजुरी वगैरे झाली तर. तर अर्ली फेजमध्ये कार्टिलेज डॅमेज झालं असेल, आपण ते रिपेअर केलं, तर अजूनही काही काळ गुडघा चालू शकतो. पण बऱ्याच वेळेला लोकं दुर्लक्ष करतात. इंजुरी झाली की अंगावर काढतात काढतात. आणि मायनर इंजुरी जी असते, ती जर वाढत गेली, तर हे साधे जे ऑप्शन आहेत हं, किंवा दुर्बिणीने नीट करणं किंवा नुसतं वाकडं होणारं हाड सरळ करून तो गुडघा काही प्रमाणात वाचवणं, हे साधे ऑप्शन मग जेव्हा गुडघा जास्त झिजतो, तेव्हा आपल्याला हातात राहत नाहीत. हं, जेव्हा तिन्ही प्रकारे तिन्ही सांधे गुडघ्याच्या आसपासचे झिजतात, गुडघ्याच्या पुढे एक 3 कंपोनंट असतात. तिन्ही जर कंपोनंट झिजले गुडघ्याच्या सांध्याचे, तर मग आपल्याला टोटली रिप्लेसमेंट करायला लागते. बरोबर आहे.
आता समजा काही पेशंटच्या बाबतीत त्यांचं काही ॲक्सिडेंट झालं असेल किंवा अगदी चालता चालता पण पाय लचकला असेल आणि त्यात काही सांधा सरकला असेल, तर अशा रुग्णांच्या बाबतीत सर्जरी हा एकमेव पर्याय असेल, तर त्यात पण रोबोटिक सर्जरी आपण त्यांना सुचवतो का? कारण आपल्या लोकांना अजूनही कुठेतरी भीती आहे, की रोबोटिक सर्जरीमध्ये मग रोबोट येणार, माझी सर्जरी करणार. अगदी गमतीचा भाग झाला, हां. पण काही लोकांना आहे याबद्दल गैरसमज. तर हे नेमकं कसं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, ते एक्झॅक्टली व्हॉट पीपल बिलीव्ह. लोकांना हं, वाटतं की कोणतरी रोबो येणार आणि मूव्हीसारखं तो काहीतरी करणार हं, आणि सर्जन प्रॉबब्ली बाजूला बसून कॉफी पित असेल, की ठीक आहे याची सर्जरी झाली की मी पैसे कलेक्ट करीन लोकांकडनं. तर पहिली गोष्ट रोबो सर्जरी करत नाही. हं, सर्जरी सर्जनच करतो. हं, नी रिप्लेसमेंट जो आपण जो रोबो वापरतो, तो फक्त बोन्स कट करून देतो. म्हणजे हं, बोन मिलिंग किंवा बोन कटिंग काम फक्त रोबोचं असतं. बाकी ऑपरेशनचं आपण उघडणं, स्नायू बाजूला करणं, गुडघा ओपन करणं आणि किती कापायचं, कुठे कट करायचं, कुठच्या प्रकारे ते जॉईंट लावायचा, हे सगळं सर्जनने आधी ठरवलं असतं. मग रोबो म्हणजे तो इन्स्ट्रुमेंट असतं ते. इट्स नॉट अ रोबो जो 2 पायावर चालत येतो. ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला ते रोबोचं सरफेस, नीचा सरफेस कट करतं हं, आणि ते कट करून तो शेप आला, की मग सर्जन त्याच्यावर तो सांधा बसवतो जो ठरवलेला. मग तो सांधा सिमेंटने बसवलेला असतो. मग तो नीट बसवून त्याच्या बाजूच्या नसा वगैरे रिपेअर करून, बॅलन्स करून ते परत बंद करणं. हे रोबोने केलेलं असतं. हं, तर रोबोचा रोल इन नी रिप्लेसमेंट इज जस्ट टू कट द बोन. रोबो डझंट डू सर्जरी. सर्जरी इज डन बाय द सर्जन स्टिल. हं. त्यामुळे मला वाटतंय, की अजूनही ज्या लोकांच्या मनात हा गैरसमज होता, की रोबोटिक सर्जरीमध्ये कोणीतरी रोबोट येतो आणि मग तो आमचं ऑपरेशन करतो आणि मग जर त्यात काही गडबड झाली, तर मग कोणाला पकडायचं, डॉक्टरांना की रोबोटला? तर मला वाटतं याचं उत्तर सरांनी अगदी छान पद्धतीने आपल्याला दिलंय. पण तरीसुद्धा गुडघेदुखीबद्दल किंवा तुमची कुठे ट्रीटमेंट चालू असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशन सुचवलं असेल, तर मला वाटतं सेकंड ओपिनियन घ्यायला काहीच हरकत नाही आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतायत. या नंबरवर फोन करून एकदा डॉक्टरांची भेट मला वाटतं तुम्ही नक्कीच घेऊ शकता. डॉक्टर, जसं बदलती जीवनशैलीला आपण एक कोसतो किंवा म्हणतो की आता हा आपल्या जीवनाचा एक रुटीन भाग झालाय, तशा काही गोष्टी चकाचक पण आपल्याला आवडतात. जसं की मग घरामध्ये मार्बल लावणं असेल, फ्लोरिंग चेंज करणं असेल, टाईल्स लावणं असेल आणि मग डॉक्टरांकडून सांगितलं जातं की तुम्ही चपलेचा वापर करा. पण घाईगडबडीमध्ये प्रत्येक वेळेला चप्पल घातली जात नाही आणि मग होतो तो संधिवात किंवा मग सतत हातपाय दुखायला लागतात. तर हे टाईल्स आणि मार्बल भविष्यात किती महागात पडू शकतात? कारण पूर्वीसारखी आता सारवलेली घरं तर कुठे बघायला मिळत नाहीत. तुम्हाला सांगतो त्याबद्दल मला वाईट वाटून घेऊ नका. हं, पण बऱ्याच वेळेला ना आपण एखादी गोष्ट बघतो हं, आणि त्याच्यातनं काहीतरी इन्फरन्स म्हणजे निष्कर्ष काढतो. हं, आणि हे किती चुकीचं असतं हे तुम्हाला एका गोष्टीने सांगतो मी. हं, आता एक एक्सपेरिमेंट करत होता, की एक एक्सपेरिमेंट आहे, इकडे एक बेडूक आहे हं, आणि तो बेडूक एका पिंजऱ्यात ठेवलेला आणि बाजूला असा स्पीकर लावलेला, की बेडकाला किती ऐकू येतं म्हणून बघायला. हं, त्या स्पीकरवर जोराने आवाज काढला, की बेडूक उंच उडी मारायचा आणि हं, बारीक आवाज काढला, की बेडूक थोडी उडी मारायचा. एकदम खूड काढला, ती जीव तोडून उडी मारायचा आणि खाली यायचा. मग त्यांनी एक्सपेरिमेंट वाढवला. आवाज तेवढाच ठेवला आणि मग त्यांना कळलं, की जेवढा मोठा आवाज तेवढा त्याला ऐकू येतं आणि तो उडी उंच मारतो. हं, मग पुढच्या एक्सपेरिमेंट त्यांनी बेडकाचा एक पाय काढला. हं, म्हणजे इट्स अ एक्सपेरिमेंट म्हणजे हं, हे नाही. हं, हं, आणि आवाज तेवढाच ठेवून आवाज केला. बेडकाची उडी थोडी कमी आली. हं, मग दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी दुसरा पाय काढला. त्याची उडी अजून कमी झाली. आवाज तेवढाच होता. मग तिसरा पाय काढला. असं करत 4ही पाय काढल्यावर किती आवाज केला, वाढवला तरी बेडूक उडी मारायचा थांबवला. हा एक थॉट एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे खरंच हा हं. केलेला नाही. केलेलं नाहीये. हो. ह्याच्यात निष्कर्ष काय काढला त्यांनी, हं, की जसं आपण बेडकाचे पाय काढत जातो, तसं बेडकाची ऐकायची शक्ती कमी होते आणि हं, त्यामुळे मग बेडूक उडीच मारत नाही. कारण त्याला तो आवाज ऐकूच येत नाही. हं. हा निष्कर्ष बरोबर आहे का? चुकीचं आहे. चुकीचा आहे ना? हं, तसं बऱ्याच वेळेला आपण बघतो, की बाबा जुन्या काळी सारवलेल्या घरात आपण राहतो आणि त्या जुन्या काळच्या लोकांचे पाय चांगले होते. माझी आजी गावाला राहायची, शेणाने सारवायची आणि आता मी राहते, मस्तपैकी टाईल्स आहेत, मार्बल आहे, हे आहे, ते आहे, कोटा आहे आणि माझे पाय दुखतात. तर इट इज नॉट सारवलेली जमीन, इट इज नॉट युअर कोटा ऑर मार्बल ऑर टाईल्स विच इज द डिफरन्स. द डिफरन्स इज तुमची आई जेव्हा सारवल्या घरात राहायची, तेव्हा ती सकाळी उठून विहिरीवरचं पाणी काढायची 10 कळशा. मग जाऊन वाट्यावरती 10 माणसाचा स्वयंपाक करायची.
मग ते सगळी भांडी घासायची, मग जाऊन शेतात जाऊन काहीतरी हे घेऊन यायची. ह्याच्यामुळे त्यांचे पाय, गुडघे, सांधे चांगले राहिलेत, सारवलेल्या शेणामुळे नाहीत. आणि आपण इकडे जेव्हा राहतो चांगल्या पॉश ह्याच्यात, तेव्हा आपण 3 माळे असले तरी आपण लिफ्टने वरती येतो. बाहेर काय असेल तर आपण काय करतो, लगेच झोमॅटो किंवा गुगल किंवा काय म्हणून लगेच मला इकडे मिळतं. एकही मिनिट बाहेर जात नाही. दिवसभर आपण टी व्हीवरती काहीतरी बघत होतो. सॉरी, माझ्या घरी पण तसंच चालतं, मी काय वेगळा नाही आहे. पण हे सगळं करत असताना माझी हाडं मजबूत झालेली नसतात, बरोबर. माझे सांधे ठिसूळ झालेले असतात, मला संधिवात असतो आणि मी ब्लेम कोणाला करतो? अरे, आजी सारवलेल्या घरात राहायची आणि मी इकडे राहतो. कोटा चांगला नाही. आता मी एक माझी बेडरूम करतो, तिकडे घर सारवून घेतो. चालेल का? तर बरोबर. तुम्ही कसं राहता याला महत्त्व नसतं. तुम्ही कोट्यावर राहा. पूर्वीच्या काळी राजे-राजवाडे मार्बलने बांधायचे. गरिबांकडे जो नव्हता ते काय शेणाने सारवायचे. त्याचा अर्थ असा नाही की राजे-राजवाडे राहायचे, त्यांचे गुडघे खराब होते. त्यामुळे कोटा असेल, मार्बल असेल किंवा साधं हे असेल, इट डझंट मॅटर. आर्थरायटिस, संधिवात हा तुमच्या आयुष्याच्या शैलीशी, म्हणजे तुम्ही किती कष्ट घेतायत, किती व्यायाम करतायत, किती वजन ठेवलं आहे ह्याच्यावरती, आणि आहार कसा आहे. इकडे आपला जो आहार आहे आता, हा सगळा जंक फूड खूप असतं. काही झालं की आपण नूडल्स, पिझ्झा असतो. तिकडे कधी होतं, सगळ्या भाकऱ्या आणि घरी केलेलं सगळं जेवण असायचं त्यावेळेला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फार फरक असतो. बरोबर आहे. सर खरं तर त्यामुळे तुम्ही बिनधास्त कोटा किंवा मार्बल पाहिजे ते लावून घ्या. त्याने तुम्हाला संधिवात होणार नाही. फक्त दिवसातनं 4दा जिने वरखाली करा, 2दा बाहेर फिरून या, घरी पाहिजे तर ट्रेडमिल घेऊन त्याच्यावर चाला, एक्झरसाईज वाढवा, वजन कमी करा आणि आहारात शक्यतो प्रोसेस फूड खाऊ नका. हे याचा खूप फरक पडतो. प्रोसेस फूड जे असतं आपलं, जे रेडीमेड फूड असतं त्याचा, आणि साधी घरी भाकरी करा, चपाती करा, व्हॉटेवर जे तुम्ही करता, भात करा, घरी केलेलं जेवण आणि प्रोसेस फूडमध्ये खूप फरक असतो. हे जे प्रिझर्वेटिव्ह असतात त्याने तुमची हेल्थ खराब होते, हाडं ठिसूळ होतात, त्याच्यात बऱ्याचशा न्यूट्रिशनल थिंग खराब झालेल्या असतात, गेलेल्या असतात. त्यामुळे जर घरचं जेवण जेवलात, दिवसातनं 4 वेळेला वरखाली केलं, 2दा तरी सकाळ संध्याकाळी फिरून आलात, वजनाकडे लक्ष दिलं, तर मग कुठच्याही तुम्ही मार्बलच्या महालात राहा, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. खरं तर माझ्यासारख्या माझ्या अनेक मैत्रिणी ज्या आम्ही ट्रेनने रोज ट्रॅव्हल करतो, तेव्हा आमचं हे बोलणं होतं की गुडघे दुखतायत, पाय दुखतायत, पण याला कारणीभूत ही आमची जीवनशैली किंवा रोजच्या माझ्या सवयी आहेत, जे की तुमच्या उत्तरातून मला आणि माझ्यासारख्या असंख्य माझ्या मैत्रिणींना सुद्धा कळलं असणार आहे. त्यामुळे या सगळ्या त्रासापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर आजच उत्तम जीवनशैलीचा वापर किती जास्त करता येईल हे मला वाटतं तितकं महत्त्वाचं आहे. आपण असंही विचार करूयात सर की समजा एखाद्या रुग्णाला गुडघे प्रत्यारोपण सुचवलंच आहे, तर त्याची गरज नेमकी त्या रुग्णाला कधी पडू शकते? म्हणजे एक लास्ट स्टेज किंवा त्याआधी, म्हणजे नेमकं कधी? हा पण खूप चांगला प्रश्न आहे. कसं असतं की तुमच्या मनात तुम्ही काय काय करायला पाहिजे ही तुमची इच्छा आहे आणि तुम्ही काय काय गोष्टी करतात, करू शकतात. ह्या 2 गोष्टीवर अवलंबून असतं की तुम्हाला नी रिप्लेसमेंट लागेल की लागणार नाही. तर तुम्हाला समजा 100 गोष्टी करायच्या आहेत आणि गुडघे दुखतात, त्यामुळे 100तल्या तुम्ही एक 5 गोष्टी करू शकत नाहीत, 95% गोष्टी करतात. तसं जर असेल तर तुम्ही अजूनही वेळ काढू शकता की बाबा व्यायाम करा, एक्सरसाइज करा, वजन कमी करा आणि अजूनही काही महिने, काही वर्ष काढा. पण तुम्हाला असं आहे की माझ्या 100 पैकी डॉक्टर मी 70 गोष्टी करू शकत नाहीत. मी बाहेर जाऊ शकत नाही, फिरू शकत नाही, मी कामाला जाऊ शकत नाही, बसमध्ये बसू शकत नाही. मग तुमचं आयुष्य एवढं लिमिटेड झालेलं असतं की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप कमी झालेली असते. मग यू शुड थिंक अबाउट सर्जरी. आणि हे आपल्याला लागणार आहे की नाही हे बघायला तुम्हाला एखाद्या डॉक्टरशी बोलायला लागतं की बाबा मला खरोखरच, आणि हे थोडंसं इंट्रोस्पेक्शन, स्वतःचं आपल्याला काय अपेक्षा आहे ते बघायला लागतं. त्यामुळे तुमचं जर डे टू डे काम जे असतं, नेहमीचं काम, पर्सनल वर्क, सोशल वर्क, बाहेर जाणं, प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी, ह्या जर सिग्निफिकंटली चेंज होत असतील, बऱ्याचशा त्याच्यात फरक पडत असेल, करता येत नसतील बिकॉज ऑफ नी पेन, देन यू शुड थिंक ऑफ सर्जरी. एज इज नॉट इम्पॉर्टंट. आय हॅव सीन, म्हणजे आमच्याकडे पेशंट आहेत ते 22-23 वर्षाच्या मुलीपासनं मी 95 वर्षाच्या बायकांपर्यंत ऑपरेशन केलेली आहेत. आता ही 22 वर्षाची मुलगी होती, ती जवळजवळ गुडघे एवढे खराब झालेली घरातनं बाहेर पडत नव्हती. शी वॉज अ ग्रॅज्युएट, शी वॉज इंजिनियर, पण शी कुड नॉट वर्क. आता रिप्लेसमेंट केल्यानंतर जरा जवळ 15 वर्ष झाली आहेत.
आता ती रेग्युलर बसने ट्रेनने जाते, काम करते, म्हणजे तिचं आयुष्य परत मार्गावर आलेलं आहे. म्हणून तिला इवन ॲट द एज ऑफ 22 ऑपरेशन करणं जरुरीचं होतं. बरोबर. पण बऱ्याच वेळेला लोकं 40, 45, 50 येतात, थोडं गुडघे दुखायला लागले असतात. बरेचसे लोकं त्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्याच्यात वजन कमी करणं, एक्सरसाइज करणं, ॲक्टिव्हिटी सुधारणं, ह्याने पेन कमी करू शकतात आणि कदाचित अजूनही 5 किंवा 10 वर्षे आपण काढू शकतो ऑपरेशनशिवाय आणि मग ऑपरेशन करता येतं. त्यामुळे तुमचं वय किती आहे, तुमच्यावरती ॲक्टिव्हिटी तुम्ही किती करता, तुम्ही किती चालता फिरता, तुम्हाला किती गोष्टी करायला लागतात ॲज अ प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी आणि पर्सनल ॲक्टिव्हिटी, आणि त्या करताना तुम्हाला डे टू डे काही त्रास होतो आहे का, काही दुखतं आहे का, लिमिटेशन येत आहेत का, आणि हे जर येत असेल सिग्निफिकंटली लिमिटेशन आणि त्याचं कारण तुमचा गुडघा असेल तर मग आपल्याला ऑपरेशन केलेलं बरं असतं. आणि हे चर्चा करून होतं, म्हणजे असं नाही की मी फक्त एक्सरे बघितला आणि झालं हां आता तुम्हाला ऑपरेशन लागेल. हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी बोलायला लागतं. बरोबर. तो डॉक्टर तुम्हाला सांगतात ते ठीक आहे, तुम्हाला अजून थांबता येईल, किंवा ते सांगतील नाही तुम्ही करून घ्या ऑपरेशन, कारण तुम्ही एवढे डिसेबल्ड आहात की आता थांबून त्याचा फारसा फरक नाही पडणार. बरोबर. पण सर मला ऑपरेशनपर्यंत पोहोचायच्या आधीच माझं शरीर मला काही साईन देतंय का? किंवा ऑपरेशन करण्यापूर्वीच एक आपण प्रिव्हेन्शन म्हणूयात, असे कोणते साईन्स आहेत की मी ते लगेच ओळखू शकते आणि लगेच डॉक्टरांकडे जाऊन काही थेरपी किंवा औषधं, जी काही ट्रीटमेंट असेल ती घेऊ शकते, जेणेकरून मी त्या ऑपरेशनच्या स्टेपपर्यंत पोहोचणार नाही? पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या गुडघ्यात जर कॉन्स्टंटली दुखत असेल, की दररोज दुखतंय गुडघा, थोडं काम केलं की दुखतं, सकाळी ऑफिसमध्ये जाऊन आलं की दुखतं, बाहेर फिरलं की दुखतं, तर कॉन्स्टंट पेन विच इज गोईंग ऑन फॉर मोर दॅन 3 मंथ्स, म्हणजे 4-5 दिवस दुखलं हरकत नाही. तुम्ही खूप काहीतरी काम करून आलात, कुठे फंक्शनमध्ये नाचून आलात, तर 4 दिवस गुडघे दुखणार, ते ठीक आहे. कॉन्स्टंट पेन 3 महिन्यापेक्षा जास्त असेल, दुसरं तुमच्या गुडघ्याला वारंवार सूज येत असेल, ती 3 ते 4 महिन्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे एकदा दोनदा सूज आलं, कधी पडलात, कधी हे झालात, सूज आली, हळूहळू जाणार ती. पण कॉन्स्टंट स्वेलिंग आहे गुडघ्यामध्ये मोर दॅन 3-4 मंथ्स. तिसरी गोष्ट, तुमचा गुडघा एक्सरेमध्ये तुम्ही स्वतःला जेव्हा बघता आरशात तेव्हा गुडघा थोडा बेंड व्हायला लागलेला आहे, गुडघ्याला वाकडेपणा यायला लागलेला आहे, आणि तो वाकडेपणा आल्यावर आतल्या बाजूला दुखतंय तुम्हाला, तर फिजिकल डिफॉर्मिटी व्हायला लागली गुडघ्यामध्ये. आणि चौथी गोष्ट, तुमचं फंक्शनल वर्क किंवा ॲक्टिव्हिटी ही लिमिटेड व्हायला लागली. म्हणजे लोक सांगतात डॉक्टर मी ना 5 गार्डनला 6 राऊंड मारायची, आता 3 मारले की मला थांबायला लागतं, किंवा मी इतकं अमुक फिरायची, आता अमुक केल्यावर मला थांबायला लागतं, नाही तर मला दुखतं आणि मला पुढे करता येत नाही. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी हळूहळू कमी व्हायला लागली. ह्या जर गोष्टी होत असेल ना, तर तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनला दाखवायला पाहिजे. त्याला विचारायला पाहिजे, बाबा एक्सरे वगैरे काढून घे, बाकी काय दुसरी कारणं आहेत का बघ, आणि त्याप्रमाणेच आपण ट्रीटमेंट घेतली तर बऱ्याचशा गोष्टी आपण मी असं म्हणत नाहीत की आपण काढून टाकू शकू, कारण सांधे जे घासतात वयाप्रमाणे, संधिवात जो होतो तो इरिव्हर्सिबल असतो. म्हणजे अर्धा सांधा घासल्यावरती तो परत नॉर्मल नाही होणार, पण पुढचा अर्धा घासू नये ताबडतोब, त्याला काही अजून वेळ मिळावा म्हणून आपण काही ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर. आणि जसं नॉर्मली आपण स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची म्हणून वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा बॉडी चेकअप करतो. त्यामध्ये काही टेस्ट करतो किंवा ज्यांना शुगरचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांच्या नाही काही नॉर्मल रक्ताच्या चाचण्या होत असतात. मात्र माझे गुडघे व्यवस्थित आहेत ना, माझे पाय व्यवस्थित आहेत ना, हे मला कळण्यासाठी सुद्धा काही तपासण्या, टेस्ट आहेत का? आणि त्या प्रत्येकाने करणं किती गरजेचं आहे? नाही, जसं आपल्याला हार्टसाठी किंवा आपल्या किडनीसाठी म्हणा, किंवा बाकीच्या मेडिकल कारणासाठी, डायबिटीस म्हणा, ह्याच्यासाठी काही टेस्ट असतात. त्या संधिवाताची अशी टेस्ट नसते की ही टेस्ट मी केली आणि ती नॉर्मल असेल तर मी चांगलं आहे. त्यामुळे संधिवातामध्ये ह्याच 4 गोष्टी, तुम्हाला कॉन्स्टंट पेन असणं जे 3 महिन्यापेक्षा जास्त चालू आहे, कॉन्स्टंट सूज असणं जी 3 महिन्यापेक्षा जास्त येते, पायामध्ये वाकडेपणा दिसणं फिजिकली, की बाबा नाही माझे पाय सरळ होते तर वाकडे दिसायला लागलेत, आणि तुमचं फंक्शनल ॲक्टिव्हिटी कमी व्हायला लागणं, ह्या 4 गोष्टी असेल तरच तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागतं. त्याच्याशिवाय असं दर महिन्याला किंवा दर वर्षाला किंवा 6 महिन्याला जाऊन फरक पडत नाही. त्याच्याऐवजी तुम्ही रेग्युलर व्यायाम करा, वजन कमी ठेवा, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम घ्या, ह्या गोष्टी जर केल्यात तर तुमचा गुडघा चांगला राहू शकतो.
बरोबर. आणि जे सगळे प्रेक्षक आहेत ज्यांनी हा आपला संपूर्ण पॉडकास्ट ऐकलेला हो. आहे आत्तापर्यंत आणि आता त्यांच्या मनात आहे की हो डॉक्टर तुम्ही सांगतायत ते सगळं मी करतोय माझ्या रोजच्या लाईफमध्ये लाईफस्टाईलमध्ये, पण मला त्यात आता चेंजेस करायचे आहेत किंवा त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर आपल्या खास मुंबईतल्या रुग्णांसाठी ते तुम्हाला कुठे भेटू शकतात आणि कशा पद्धतीनं पुढची ट्रीटमेंट पण लाईनअप करू शकतो आपण? आमचं हॉस्पिटल आहे लाड क्लिनिक म्हणून, LAUD लाड क्लिनिक. हे हिंदू कॉलनीमध्ये आहे आणि ते जवळजवळ एक डॉक्टर लाड यांनी ते स्थापन केलेलं. जवळजवळ त्याला 50 एक वर्ष झाली आणि तिकडे तिकडे मी प्रॅक्टिस करतो आणि तिकडे पेशंट येऊन मला बघू शकतात. तिकडे आठवड्यातनं 3दा किंवा 4दा मी असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही तिकडे येऊ शकता. तिकडे बाकी पण डॉक्टर आहेत जे बॅक पेन स्पेशलिस्ट असतात किंवा दुर्बिणीने तपास करणारे डॉक्टर असतात. तर हे ऑर्थोपेडिक क्लिनिक आहे आणि तिकडे वेगवेगळ्या स्पेशालिटीचे ट्रीटमेंट आपल्याला मिळू शकते. बरोबर. आणि सर एक जाता जाता मला आपल्या प्रेक्षकांच्या मनातला पण एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा गुडघेदुखी किंवा सांधेदुखी आणि असे सगळे त्रास होतात आणि जेव्हा शस्त्रक्रिया सुचवली जाते तेव्हा त्या पेशंटच्या मनात एक असा धसका त्याला होतो की आता ही नावं जी सगळी आहेत जॉईंट रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक म्हणजे हे खूप खर्चिक असणार आहे कारण की आता हे नावावरूनच कळतंय की आता माझे खूप पैसे या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये जाणार आहे. तर खरोखर भारताच्या तुलनेत किंवा आपण परदेशाच्या तुलनेत बघूयात भारतामध्ये ज्या काही मेडिकल फॅसिलिटीज आहेत किंवा ऑपरेशन्स आहेत तर त्याचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे आहेत का? कारण तुमच्याकडे परदेशातून पण रुग्ण येतात खास भारतात या सगळ्या ट्रीटमेंट करण्यासाठी. म्हणजे इतक्या पुढे आपण गेलेलो आहोत किंवा तितके प्रगल्भ आणि प्रगत आपण आहोत. तर हा एक गैरसमज कसा दूर कराल? पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नी रिप्लेसमेंट करतो त्याचा टोटल खर्च जो आहे तो तुम्ही कुठच्या हॉस्पिटलमध्ये आपण करतो त्याप्रमाणे बदलतो. त्याचा ॲक्च्युली जो मेजर पार्ट असतो त्या आपण जो इम्प्लांट आत घालतो तो इम्प्लांट इंडियामध्ये खूप कमी किमतीला मिळतो. म्हणजे जो इम्प्लांट मी वापरतो त्याची इंडियामध्ये किंमत एक 80,000 असेल, 80-85,000. तर त्याचा 85,000 म्हणजे $1,000 झाले बरोबर. आता 80-85 रुपयाला डॉलर आहे. तर हा सेम सांधा जर तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात, अमेरिकेत गेलात आणि तिकडे करून गेलात, त्या सांध्याची फक्त किंमत $3,000 ते $5,000 आहे. म्हणजे आपल्याकडे तो 1/5 किमतीला इंडियामध्ये विकतो आणि हे आपण इंडियन गव्हर्नमेंटने जे प्राईस कॅपिंग आणलेलं आहे त्यामुळे आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे खूप नवीन कंपन्या आहेत, इंडियन मेड कंपन्या आहेत. त्या कंपन्या हे जॉईंट बनवतात आणि त्या कंपन्यांचा जॉईंट हे सगळे चांगले असतात. त्यांना CE सर्टिफिकेशन आहे आणि ते जगातल्या जवळजवळ 60 to 68 कंपनीजमध्ये हे जॉईंट विकले जातात. म्हणजे आपण आता नुसतेच बाहेरनं जॉईंट आणत नाहीत, इकडे मॅन्युफॅक्चर करून ते विकले जातात आणि त्यामुळे पण ह्या जॉईंटची किंमत कमी झालेली आहे. त्यामुळे बेसिक ऑपरेशनचा जो खर्च जॉईंट जो असतो आत घालतो त्याचा खर्च इंडियामध्ये बराचसा कमी आहे कंपेअर टू एनी युरोपियन म्हणा, अमेरिकन कंट्री म्हणा किंवा ऑस्ट्रेलिया म्हणा, जपान म्हणा, ह्याच्यापेक्षा हा खर्च आपल्याकडे खूप कमी आहे. दुसरा खर्चाचा भाग म्हणजे बाकी खर्च, हॉस्पिटलचा खर्च, डॉक्टरची फीज, ॲनेस्थेटिस्ट फी आणि मटेरियल वगैरे. तो सगळा जो खर्च आहे तो तुम्ही कुठच्या हॉस्पिटलमध्ये कराल त्याप्रमाणे वाढतो. तुम्ही जर खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये केलं, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये केलं तो खर्च जास्त असतो. इंटरमिजिएट हॉस्पिटल तिकडे कमी असतो. नर्सिंग होम लेवलला तो अजून कमी होतो. कारण हे दरपत्रक गव्हर्नमेंटने फिक्स केलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही जिकडे कराल प्रत्येक सर्जन हा 2-3 हॉस्पिटलमध्ये जातो. कॉर्पोरेटमध्ये खर्च जास्त होणार, इंटरमिजिएट असतात तिकडे कमी होणार, नर्सिंग होम लेवल असेल तर सुविधा चांगल्या असतील तर तिकडे कमी खर्चात होऊ शकतं. त्यामुळे बरेचसे हे ऑपरेशन जे आहे ते आता आधी एवढी खर्चिक राहिलेली नाही आहेत आणि ती चांगली होऊ शकतात. आणि दुसरं एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे ऑपरेशन जे आपण करतो, पूर्वी आम्ही पेशंटला सांगायचो, पूर्वी म्हणजे एक 25 वर्षापूर्वी जेव्हा मी इंग्लंडमधून आलो पहिल्यांदा त्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली. आम्ही सांगितलं हा जॉईंट आम्ही करतोय, तो जॉईंट साधारण एक 10-12-15 वर्ष टिकेल. पण आता आपल्याकडे ज्या क्वालिटीचे जॉईंट येतात, ज्या क्वालिटीचे जॉईंट बनतात इकडे, ते जॉईंट जे आहेत ते कमीत कमी 30 वर्ष टिकतील अशा प्रकारचे आहेत. म्हणजे आता समजा एखादा पेशंट 40-45 वर्षाचा आला तर पूर्वी आम्हाला वाटायचं 45चा पेशंट आहे, 60ला त्याला अजून एक ऑपरेशन लागेल, हा काढून दुसरा घालायचा. आता मी त्याला सांगू शकतो की तुम्हाला ॲटलीस्ट 70-75 पर्यंत दुसरं ऑपरेशन लागणार नाही. म्हणजे तुमचं ॲक्टिव्ह लाईफ जे आहे ते जाईल. आणि जी गोष्ट मी पेशंटला नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा कॉस्टचा विचार करता, तुम्ही असा विचार करा की तुम्हाला पुढची जर 30 वर्ष पेन फ्री लाईफ पाहिजे असेल तर तुम्ही दरवर्षी किती खर्च करू शकाल? आपण एका वेळेच्या जेवणावर किती खर्च, समजा आपल्याला काही आपल्या बर्थडे पार्टी आहे,
आपल्याला 10 मित्रांना घेऊन जायचं आहे, एका दिवशी आपण किती खर्च करतो? त्याच्यापेक्षा नक्कीच कमी खर्च इफ यू सी ॲन्युअल डिस्ट्रीब्युशनवर 30 इयर्स. त्यामुळे इट इज नॉट आज मला खर्च होतोय, हा खर्च मी करतोय कारण पुढची 20, 25, 30 वर्ष मला पेन फ्री लाईफ मिळणार आहे. माझ्या लाईफची क्वालिटी सुधारणार आहे. बरोबर. आणि असं जर बघितलं तुम्ही तर तुमचा खर्च तो जास्त नाही आहे. आणि वन टाईम सर्जरी असते आणि नॉर्मली ती 25 ते 30 वर्ष चांगली टिकते. त्यामुळे ज्यांना ऑपरेशन सुचवलंय आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी हे खर्चिक आहे, तर त्या क्वालिटीची ट्रीटमेंट पण तुम्हाला मिळते आणि पुढचे 30 वर्ष एकदा सर्जरी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसरा कोणताही विचार करण्याची गरज नाहीये, कारण त्या पद्धतीचे उपचार तुम्हाला मिळतायत. आणि मला वाटतं की या संपूर्ण आपल्या या कार्यक्रमातून नॉर्मली लोकांच्या मनात जे काही प्रश्न असतात नी रिप्लेसमेंट सर्जरी विषयी किंवा गुडघेदुखीविषयी, त्याची खूप छान सोप्या भाषेत प्रत्येकाला समजतील अशी उत्तरं तुम्ही आम्हाला दिली आहेत. त्यामुळे आज तुम्ही लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टमध्ये आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.